लखनौच्या एसीजीएम कोर्टानं लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांना 200 रुपयांचा दंड ठोठावलाय आणि 14 एप्रिल रोजी न्यायालयात हजर राहण्याचे आदेश दिलेत। हे प्रकरण राहुल गांधी यांनी महाराष्ट्रात दिलेल्या एका विधानाशी संबंधित आहे। 17 डिसेंबर 2022 रोजी अकोला येथे झालेल्या पत्रकार परिषदेत राहुल गांधी यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याबद्दल वादग्रस्त विधान केलं होतं। या विधानाविरुद्ध लखनौच्या एसीजेएम मध्ये तक्रार दाखल करण्यात आली होती। तक्रारदाराचं म्हणणं आहे की राहुल गांधी यांचं विधान समाजात द्वेष पसरवत आहे। महाराष्ट्रातील राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार माणिकराव कोकाटे यांना गेल्या महिन्यात नाशिक मॅजिस्ट्रेट कोर्टानं फसवणुकीच्या प्रकरणात दोषी ठरवलं होतं। यानंतर त्यांना 2 वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावण्यात आली होती। मात्र त्यानंतर सत्र न्यायालयानं त्यांची शिक्षा स्थगित केली आहे। तेव्हापासून त्यांचे मंत्रीपद आणि आमदारपद लटकत होते। या प्रकरणी विरोधी पक्षनेते कोकाटे यांच्या राजीनाम्याची मागणी करत होते। आज सत्र न्यायालयानं दंडाधिकारी न्यायालयाच्या आदेशाला स्थगिती दिली आणि त्यांची शिक्षा स्थगित केली आहे। मध्य प्रदेशमधील सतना शहरात सकाळी शहरातील 5 मोठ्या व्यावसायिकांच्या घरांवर आयकर विभागानं छापे टाकलेत। छापा इतका होता की पथक एकामागून एका व्यावसायिकांच्या परिसरात पोहोचले। जेव्हा ते जागे नव्हते, सतनाच्या या मोठ्या लोकांना काही समजण्यापूर्वीच आयकर विभागानं चौकशी सुरू केली। एकाच वेळी अनेक ठिकाणी छापे टाकल्यानंतर शहरात भीतीचं वातावरण पसरले की जे लोक रडारवर नव्हते त्यांनाही अटक करण्यात आली आहे। शहरातील गौशाळा चौकात व्यावसायिकांनी पथकाला आत येऊ दिलं नाही, म्हणून अधिकाऱ्यांचे पथक पायऱ्यात चढून छतावरून घरात घुसले। मोठी गोष्ट अशी होती की हे अधिकारी लग्नाचे पाहुणे म्हणून आले होते आणि त्यांचे वास्तव कोणाला कळण्यापूर्वीच आयकर अधिकाऱ्यांनी कर चोरी करणाऱ्यांची कथा रचण्यास सुरुवात केली। राजस्थानमधील विजयनगरमध्ये विद्यार्थिनींच्या लैंगिक शोषण आणि ब्लॅकमेलिंगचे प्रकरण अजून शांत झालं नाही, तोच आता भिलवाडमध्ये देखील अशीच एक खळबळजनक घटना उघडकीस आली आहे। शहरात एका पुरुषानं एका मुलीशी मैत्री करून कॅफे हाऊसमध्ये तिच्यावर बलात्कार करून वर्षभर तिचे लैंगिक शोषण केल्याचा प्रकार घडलाय। पीडितेनं आरोपीच्या एका सहकार्यावर अश्लील व्हिडिओ बनवून तो व्हायरल करण्याची धमकी देऊन तिच्यावर बलात्कार केल्याचा गंभीर आरोप केलाय। पोलिसांनी गांभीर्य दाखवत या घटनेत सहभागी असलेल्या 8 आरोपींना अटक केली आहे। रविवारी रात्री उशिरा या प्रकरणी मुलीनं तक्रार दाखल केली होती। यानंतर पोलिसांनी कारवाई सुरू केली। बिहारमधील पटना विद्यापीठाचा दरभंगा हाऊस परिसर आज बॉम्बस्फोटांच्या आवाजानं हादरला। स्फोट होताच सर्वत्र गोंधळ उडाला। मिळालेल्या माहितीनुसार संस्कृत विभागाचे एचओडी प्राध्यापक लक्ष्मी नारायण यांच्या गाडीवर बॉम्ब हल्ला करण्यात आला। बॉम्बस्फोटाची माहिती मिळताच पटनाच्या पीर बाहोर पोलीस ठाण्याचे पोलीस घटनास्थळी दाखल झाले। पटना टाउनचे एएसपी दीक्षा देखील घटनास्थळी पोहोचल्या। पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केलाय। मिळालेल्या माहितीनुसार बॉम्ब फेकणाऱ्या व्यक्तीचे छायाचित्र सीसीटीव्ही फुटेजमध्ये कैद झाले। पोलिसांनी घटनेच्या परिसराला वेढा घातला आणि प्रत्येक पैलूचा तपास केला जातोय। दरभंगा हाऊस कॅम्पस आणि आसपासच्या परिसरातील संशयितांची चौकशी केली जाते। दरम्यान या बॉम्ब हल्ल्यात ज्यांच्या गाडीचं नुकसान झालंय त्या संस्कृत विभागाच्या प्राध्यापिका लक्ष्मी नारायण म्हणाल्या की हा विद्यार्थी संघटनेच्या निवडणुकांशी संबंधित विषय आहे। दिल्ली पोलिसांना मोठं यश मिळालंय। दिल्ली पोलिसांच्या गुन्हे शाखेनं कारवाई करत एका नक्षलवाद्याला अटक केली आहे। ही महिला इतकी धोकादायक आहे की झारखंड पोलिसांनी तिच्यावर 3 वेळा एन्काउंटर करण्याचा प्रयत्न केला होता। पोलिसांनी सांगितलं की आम्हाला माहिती मिळाली की एक नक्षलवादी महिला दिल्लीत आपली ओळख बदलून राहतेय। यानंतर आम्ही एक ऑपरेशन केलं आणि या नक्षलवादी महिलेला अटक केली आहे। ही महिला 23 वर्षीय असून झारखंडमधील पश्चिम सिंहभूम जिल्ह्यातील कुडाबुरू गावची रहिवासी आहे। ती आपली खरी ओळख लपवून दिल्लीत राहत होती आणि बनावट नावानं येथे काम करत होती। बाबा केदारनाथ आणि हेमकुंड साहिबच्या दर्शनासाठी जाणं आता सोपं झालंय। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली केंद्रीय मंत्रिमंडळानं केदारनाथ धाम आणि हेमकुंड साहिबसाठी 2 स्वतंत्र रोपवे प्रकल्पांना मंजुरी दिली आहे, ज्यांचा एकूण खर्च तब्बल 6,800 कोटी रुपयांपेक्षा जास्त आहे। केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी ही माहिती दिली आहे। छत्तीसगडमधील कबीरधाम जिल्ह्यातील एका गावात 6 नवनिर्वाचित महिला पंचांच्या पतींनी त्यांच्या जागी पदाची शपथ घेतली आहे। त्यानंतर प्रशासनानं चौकशीचे आदेश दिलेत।
सोमवारी पंडारिया विकास गटातील परसवारा ग्रामपंचायतीतील ही घटना घडली आहे। कबीरधाम जिल्हा पंचायतीचे सीईओ अजय त्रिपाठी म्हणाले की परसवाडा गावातील पंचायत प्रतिनिधींच्या शपथविधीचा व्हिडिओ मंगळवारी सोशल मीडियावर समोर आला। त्यानंतर पंडारिया जिल्हा पंचायतीचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांना या प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश देण्यात आलेत। दक्षिण कोलकात्यात एकाच कुटुंबातील 3 जणांच्या मृत्यूनं खळबळ उडाली आहे। कुटुंब प्रमुखानं आपल्या मुलाला गळफास लावून स्वतःला गळफास लावला, तर त्याच्या पत्नीनेही जवळच गळफास घेऊन आत्महत्या केली आहे। मिळालेल्या माहितीनुसार 40 वर्षीय सोमनाथ राय आणि त्यांची पत्नी 35 वर्षीय सुमित्रा राय यांनी त्यांच्या 2.5 वर्षांच्या मुलासह आत्महत्या केली आहे। प्राथमिक अहवालानुसार या जोडप्यानं प्रथम त्यांच्या 2.5 वर्षांच्या मुलाला मारलं आणि नंतर त्याला मारल्यानंतर स्वतः देखील गळफास घेतला। सध्या या प्रकरणाचा पोलीस तपास करत आहेत। राजस्थानमधील चुरू जिल्ह्यात काळीज पिळवटून टाकणारा अपघात घडलाय। चुरू जिल्ह्यातील राष्ट्रीय महामार्ग 52च्या उंटवालियान चौकात झालेल्या भीषण रस्ते अपघातात एका सरकारी लिपिकासह 2घांचा मृत्यू झालाय। त्याचवेळी या अपघातात 9 जण जखमी झाले। एका भरधाव वेगाने येणाऱ्या स्कॉर्पिओनं दुचाकीला धडक दिल्यानं हा भीषण अपघात घडलाय। यानंतर स्कॉर्पिओ गाडी अनियंत्रित झाली, उलटली आणि रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या कारला जाऊन धडकली। उत्तर प्रदेशातील हाथरस जंक्शन कोतवाली भागात मथुरा बरेली रस्त्यावरील रामपूर गावाजवळ एका ट्रकनं रस्त्याच्या कडेला असलेल्या चहाच्या टपरीला धडक दिली आहे। या अपघातात चहा पिणाऱ्या एका तरुणाचा जागीच मृत्यू झाला, तर दुसरा जण जखमी आहे। पोलिसांनी लोकेश नावाच्या तरुणाचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवलाय। मृत लोकेशचे कुटुंबीय जेव्हा शवविच्छेदन गृहात पोहोचले तेव्हा तिथे गोंधळ उडाला। फिहाला पोलीस या घटनेचा तपास करत आहेत। कर्नाटकातील बंगळुरू येथील कॅम्पेगौंडा आंतरराष्ट्रीय विमानतळावर कन्नड अभिनेत्री राण्या रावकडून 12.56 कोटी रुपयांचे सोन्याचे बार जप्त करण्यात आलेत। महसूल गुप्तचर संचालनालयानं ही माहिती दिली आहे। गुप्तचर माहितीच्या आधारे DRI अधिकाऱ्यांनी एका 33 वर्षीय भारतीय महिला प्रवाशाला अटक केली, जी 3 मार्च रोजी एमिरेट्सच्या विमानानं दुबईहून बंगळुरूला आली। या कारवाईनंतर DRI अधिकाऱ्यांनी तिच्या बंगळुरूमधील लावेल रोड येथील निवासी जागेची झडती घेतली, जिथे ती तिच्या पतीसोबत राहते। झडती दरम्यान 2.6 कोटी रुपयांचे दागिने आणि 2.67 कोटी रुपयांचे भारतीय चलन जप्त करण्यात आले। 1962च्या सीमा शुल्क कायदा अंतर्गत संबंधित तरतुदीनुसार महिला प्रवाशाला अटक करण्यात आली। जम्मू काश्मीर मधून मोठ्या प्रमाणात हिमस्खलन झाल्याच्या बातम्या समोर येत आहेत। मिळालेल्या माहितीनुसार गंदरबलच्या सोनमर्ग येथील सरबल परिसरात आज सकाळी हिमस्खलन झालं। तथापि ही दिलासादायक बाब आहे की हिमस्खलन धोकादायक असून देखील अद्याप जीवित किंवा मालमत्तेचे कोणतेही वृत्त नाही। ही घटना कॅमेऱ्यात कैद झाली आहे, ज्यामध्ये डोंगराळ भागात बर्फ किती लवकर पसरला आहे हे दिसून आलंय। भोजपुरी चित्रपट स्टार पवन सिंह यांनी निवडणूक लढवण्याची घोषणा केली आहे। ते बिहार विधानसभेमधून निवडणूक लढतील। त्यांनी जमशेदपूरमध्ये सांगितलं की लोकसभा निवडणुकीनंतर मी बिहार विधानसभा निवडणूक निश्चितपणे लढवीन। भाजपकडून निवडणूक लढवण्याच्या प्रश्नावर पवन सिंह म्हणाले की वेळच सांगेल, मी आत्ताच हे स्पष्ट करू शकत नाही। माझ्या विजयापेक्षा माझ्या पराभवाची जास्त चर्चा होत असल्याचं देखील ते म्हणाले। झारखंडमधील जमशेदपूर येथे एका चित्रपटाच्या प्रमोशन दरम्यान पत्रकार परिषदेत या संदर्भात प्रश्न विचारला असता पवन सिंह यांनी हे विधान केले। उल्लेखनीय म्हणजे पवन सिंह यांच्या पत्नी ज्योती सिंह यांनीही काही दिवसांपूर्वी रोहतासमधून निवडणूक लढवण्याची घोषणा केली होती। पवन सिंह हा भोजपुरी चित्रपटांचा मोठा स्टार आहे आणि त्याची फॅन फॉलोईंग खूप मोठी आहे। त्यांना पॉवर स्टार असे देखील म्हणतात आणि त्यांच्या वक्तव्यामुळे आणि स्पष्ट वक्तव्यांमुळे ते नेहमी चर्चेत असतात। गृहमंत्री अमित शहा यांनी दिल्लीतील कायदा
आणि सुव्यवस्थेची परिस्थिती सुधारण्यासाठी दिल्ली पोलीस आयुक्तांसह इतर वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांची बैठक घेतली आहे। यानंतर दिल्ली पोलीस आयुक्त संजय अरोरा यांनी सर्व विशेष आयुक्त, संयुक्त आयुक्त, अतिरिक्त आयुक्त आणि डीसीपींसह रात्रभर दिल्लीच्या रस्त्यांवर वेगवेगळ्या भागात गस्त घातली। गृहमंत्र्यांसोबतच्या बैठकीनंतर दिल्ली पोलीस आता ॲक्शन मोडमध्ये दिसतेय। रात्रभर दिल्ली पोलिसांनी सामान्य गस्त घातली आणि दिल्ली पोलिसांचे सर्व उच्च अधिकारी रस्त्यावर उपस्थित होते। यासोबतच दिल्लीतील सर्व जिल्ह्यांमध्ये पोलीस कर्मचारी गस्त घालताना दिसले। यासोबतच दिल्ली पोलिसांनी विविध ठिकाणी बॅरिकेड्स उभारून वाहनांची तपासणी देखील केली आहे।